श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। उद्यापासून आषाढी एकादशीपासून तुम्हाला संतान प्राप्तीसाठी एक सेवा करायची आहे, जी की 40 दिवसाची ही सेवा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला श्री सूक्ताचे एकदा पठण करायचं आहे। पुरुष सूक्त हे 16 वेळा करायचं आहे आणि जसं की संतान बाळ गोपाळ हे तुम्हाला एक माळ करायची आहे, जसं की 108 वेळा त्याचं पठण करायचं आहे। आणि आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं जे काही जलपात्रामध्ये पाणी असेल तर ते पाणी तुम्हाला दोघांनाही प्यायचं आहे, जे की जसं की तुम्ही तुमचे मिस्टर आणि तुम्ही दोघं असाल नवरा बायको, ते दोघांनाही प्यायचं आहे। आणि जेणेकरून तुम्ही ही 40 दिवस कंटिन्यूली सेवा करू शकता आणि एकच टाईम ठेवायचा आहे। जसं की तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळीच ठेवा, कोणत्याही सेवेसाठी तुम्ही एकच टाईम ठेवा, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी 12 ते 12:30 मध्ये कोणतीही सेवा करू नका, जे की आपल्या महाराजांचा भिक्षेचा टाईम। अभिषेक करताना दोघांनाही तुम्हाला बसायचं आहे, जसं की नवरा बायकोला दोघांनाही अभिषेक करायचा आहे पहिल्या दिवशी उद्यापासून। त्याच्यानंतर तुम्ही एकाने केला तरी चालेल, बायको किंवा नवऱ्याने एकाने केला तरी चालेल, पण उद्या फक्त एक दिवस तुम्हाला दोघांनाही सोबत बसून करायचं आहे आणि खूप छान रिझल्ट मिळतो। जर तुम्ही प्राकृतमध्ये करत असाल तर फलश्रुती वाचताना अभिषेक करताना तुमचं जे जलपात्र आणि आपलं जे बाळकृष्णाची मूर्ती आहे ती बाजूला ठेवू शकता, कारण आपण फलश्रुती वाचतो। आणि जरी तुम्ही नॉर्मल वाचत असाल जसं की मराठीमध्ये वगैरे तर तुम्ही तिथेच ठेवून वाचू शकता, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।